3 जानेवारी म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो? 3 जानेवारी म्हणजे महिला मुक्ती दिन, सावित्रीबाई फुले यांची जयंती. आणि ती जयंती का साजरी केली जाते माहिती आहे का तुम्हाला? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, आणि वित्त विना शूद्र खचले, कोळे अनर्थ सगळे अविद्येने केले. म्हणून ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले. आणि अवघ्या 9 वर्षाचे असताना त्यांच्यासोबत लग्न झाले. आणि लग्नानंतर त्यांनी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये त्यांनी महिलांसाठी महिलांसाठी त्यांनी शाळा सुरू केली. आणि पहिल्या शिक्षिका, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ते ओळखल्या जातात. आणि ते समाजसुधारकही होते. आणि हे काम करत असताना त्यांना समाजातून प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले, अपमानाला सामोरे जावे लागले. रस्त्यातून निघत असताना लोकांनी त्यांनी दगडे फेकली, त्यांच्यावर शेण फेकली. ते अपमानाला जो मानल्या नाही. त्यांनी समाजामध्ये त्यांना माहीत होतं की स्त्रियांना शिक्षण दिलं म्हणजे समाजामध्ये क्रांती घडेल, बदल घडेल. आणि ते फक्त शिक्षणानेच घडेल. म्हणून आज स्त्रिया डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये ते अग्रेसर झाल्यात. ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे, यांच्या क्रांतीमुळे आज आपण पाहत आहोत, आज आपण शिक्षण घेत आहोत. ते फक्त त्यांच्यामुळे. म्हणून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना ही सावित्रीबाई फुलेंना वंदन करून केली पाहिजे. म्हणून मला असं वाटते त्यांनी एवढंच नाही तर अन्यायाविरुद्धही लढा दिला आहे. त्यांनी समाजातल्या ज्या वाईट चालीरीती होत्या त्यांच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला. त्यांनी समाजामध्ये अस्पृश्य होती त्यांच्या विरुद्ध लढा दिला, बालविवाह विरुद्ध लढा दिला. आणि कामं त्यांनी केली. काव्यसंग्रह सुद्धा त्यांनी लिहिले आहेत. पुण्यामध्ये प्लेगची जेव्हा साथ निघाली होती त्यांनी रुग्णाची सेवा केली. आणि ती रुग्णाची सेवा करत असताना त्यांना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्याच्यामध्येच त्यांचं निधन झालं. अशा ह्या महान समाज सुधारिका, अशा भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी नमन. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना फार फार शुभेच्छा.